हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इयत्ता 8वी शिष्यवृत्तीचं ही पुस्तक आहे मित्रांनो 2026चं. याच्यामधले पहा मित्रांनो, आपण पेपर नंबर 1 गणित या विषयाचं बघणार आहोत. याच्यामध्ये आता आपला धडा आहे, आजचा पाठ आहे धडा नंबर 11 गुणोत्तर प्रमाण व चलन. याचे आपण स्वाध्याय आज बघणार आहोत. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये ह्याची बेसिक जेवढी माहिती आहे, ही बेसिक माहिती मी तुम्हाला जसं जसं आपण प्रश्न सॉल्व करत जातो तसं तसं तुम्हाला मी बेसिक माहितीसुद्धा सांगत जाईल मित्रांनो. तर पहा, तर 11.1 आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामधला पहिलाच प्रश्न बघा. हा प्रश्न 2018ला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर पहा मित्रांनो, कसा सोडवायचा ह्या प्रश्नाला. बघा, आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. म्हणजेच आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. तर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती? तर आपल्याला अथर्वचं वय काढायचं आहे. पण आपल्याला आर्यन आणि आदित्य यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं, आजचं वय दिलं का त्यांचं? नाही. मग यांच्या गुणोत्तरावरून यांचं आजचं वय आपण काढू शकतो. तर बघा मित्रांनो, कसं काढू शकता. तर पहा, याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे आपला. तर तुम्ही असं लिहून घेऊ आपण. पहिलं काय लिहून घेऊ आपण? आर्यन व आदित्य, आर्यन व आदित्य यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलं? आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलं? पहा मित्रांनो, आजच्या वयाचे गुणोत्तर बरोबर आहे 4:5. 4:5 हे यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग यांचं गुणोत्तर जर दिलं असेल तर यांचं आजचं वय आपल्याला काढता येते. कसं काढता येते? तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्या दोघांमध्ये, ह्या गुणोत्तरामध्ये एक कॉमन मल्टिपल घ्यावं लागेल. म्हणजे समजा आर्यनचं आजचं वय, आर्यनचे आजचे वय किती होईल? मग आजचे वय, आर्यनचं आजचं वय होईल, सुरुवातीला इथं 4 आहे आणि सुरुवातीला इथं आर्यन नाव असल्यामुळं आर्यनचं होणार आजचं वय 4x होणार. आर्यनचं वय किती होणार? 4x होणार. जेव्हा आपण xची किंमत काढतो तेव्हा इथं xची किंमत ठेवायचं आणि 4 गुणायचं, म्हणजे तुम्हाला आर्यनचं आजचं वय सापडून जाते. तसंच आदितीचं आजचं वय काय होईल? आदितीचे आजचे वय किती होईल? मग बघा, नंतर आदित्य आहे, नंतर 5 असल्यामुळे त्याला काय करू आपण? 5x घेऊ. नंतर काय घेऊ आपण? 5x घेऊ. मग आता बघा, तर आपल्याला इथं xची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्हाला आर्यनचं वय भेटते 4 गुणल्यानंतर xला. आदितीचं वय काढायचं असेल तर xची व्हॅल्यू भेटल्यानंतर 5 गुणायचं, आदितीचं वय भेटते. यांचं गुणोत्तर माहीत होतं, त्याच्यावरून आपण त्यांचं आजचं वय ह्या स्वरूपामध्ये लिहू शकतो आपण. तर पुढं बघा काय म्हटलं प्रश्नामध्ये. नंतर आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजे आदित्य आणि अथर्व यांचं सुद्धा गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आदित्य आहे आणि अथर्व एक एक्स्ट्रा आलेला आहे. म्हणजे आदित्य व अथर्व यांचं सुद्धा काय दिलं? गुणोत्तरच दिलं, वय दिलं नाही. आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं. काय गुणोत्तर आहे? 3:2 आहे, 3:2 आहे. ह्यांचं सुद्धा गुणोत्तर दिलं. तर मग ह्यांचं सुद्धा आजचं वय आपण काढून घेऊ ह्या स्वरूपामध्ये. मग समजा आदितीचं आजचं वय काय होईल? बघा, आदितीचे आजचे वय बरोबर. मग आदित्य पहिलं नाव आहे, पहिलं कोण? 3 आहे, म्हणून आदितीला काय आपण 3x म्हणू. नंतर अथर्वचं आजचं वय काय होईल? अथर्वचे आजचे वय काय होईल त्याचं? आजचे वय बरोबर 2x. आजचे वय काय होईल? 2x होईल. मग आता इथं तुम्हाला हे पहिलं वाक्य आहे. पहिल्या वाक्यामध्ये यांच्या दोघांचं गुणोत्तर दिलं, आर्यन व आदित्य यांचं दोघांचं गुणोत्तर. त्याच्यावरून आपण यांच्या दोघांचं आजचं वय काढलो x लिहून. दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आदित्य व अथर्व यांचं दिलं होतं. तर मग आदित्य व अथर्व यांचं सुद्धा आजचं वय आपण ह्या स्वरूपामध्ये लिहून घेतलो, xच्या स्वरूपामध्ये. तर आता आपल्याला एक कंडिशन दिली असते, काहीतरी एक हिंट दिली असते आपल्याला. तर काय दिले बघा, जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचं वय काढा. आर्यनचं वय दिले, काय दिले बघा, गिवनमध्ये दिलं आहे आर्यनचं आजचं वय किती आहे? 24 वर्ष. म्हणजे तुम्हाला इथं स्टार पॉईंट म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे? आर्यनचं
आर्यनचे आजचे वय किती आहे? आजचे वय 24 वर्ष आहे. म्हणजे किती वर्ष आहे? 24 वर्ष आजचे वय हे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आर्यनचं वय किती दिले? 24 वर्ष दिलेलं आहे. तर मग आता मला सांगा, आर्यनचं वय जर 24 वर्ष असेल आणि इथं आपण आर्यनच्या वयला काय म्हणलो? 4x म्हणलं. मग 4x आणि 24 दोन्ही पण समान घेऊ शकतो आपण, कारण आर्यनचं वय आपल्याला माहीत आहे. मग आपण काय करूया, हे आर्यनचे आजचे वय बरोबर 4x आहे ना, त्याला आपण इथे लिहून घेऊ. म्हणजेच आपण असं लिहून घेऊ शकतो की 4x बरोबर किती लिहू शकतो आपण? 24 लिहू शकतो. का लिहू शकतो? कारण 4x हे काय आहे? आर्यनचंच वय आहे आपण मानलेलं, आणि आर्यनचं वय किती आहे? पुस्तकामध्ये दिले 24 आहे. म्हणून हे समीकरण आपण बरोबर लिहून घेऊ शकतो. मग याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटते. कशी भेटते बघा, हे 4 इकडे जाऊन भागाकारमध्ये जाते. म्हणजे एक्स बरोबर इथं 24ला 24 भागिले 4, म्हणजे एक्स बरोबर किती येते? 4 1 4, 4 6 24. म्हणजेच एक्सची किंमत किती भेटली? 6 भेटली. मग ह्या एक्सच्या किमतीवरून आपण आर्यनचं तर वय माहीतच आहे आपल्याला किती आहे? 24 आहे. तुम्ही याच्यामध्ये हे 6ची किंमत जरी इथं 4नं गुणून घेतलं तर 24च येते. 6 6 24च येते. मग याच्यावरून तुम्ही आदितीचं वयसुद्धा काढून घेऊ शकता. मग आपण आदितीचं वय काढून घेऊ का? कारण इथे एक्सची किंमत ठेवून टाकू. मग आपण आदितीचं वय काढून घेऊ पहिलं, आहे ना. पहिलं काय करू? आदितीचं वय काढून घेऊ आपण. आदितीचे वय, आदितीचे आजचे वय काय होईल? तिचं काय आहे? आपण काय लिहिलो? पहिलं 5x लिहिलो. 5xला 5x. मग आपण ठेवून टाकू. एक्सची किंमत 6 काढली आपण. 5 गुणिले 6, म्हणजेच आदितीचं वय किती भेटणार आपल्याला? 30 वर्ष भेटणार. आदितीचं वय किती भेटलं आपल्याला? 30 वर्ष भेटलेलं आहे. आदिती किती वर्षाची आहे? आदितीचे वय बरोबर किती? 30 वर्ष. आदितीचे वय किती सापडलं आपल्याला? 30 वर्ष सापडलेलं आहे. मग आदितीचं वय 30 वर्ष सापडलं. पण आपल्याला काय सांगितले? आपल्याला काढायला सांगितलं अथर्वचं वय किती आहे. मग अथर्व कुठं आहे? इथं अथर्व आहे. अथर्वचं जर वय काढायचं असेल आपल्याला काय करावं लागेल? एक्सची किंमत त्याच्यामध्ये ठेवावं लागेल. पण ही एक्सची किंमत ठेवू शकतो का आपण? ठेवू शकत नाही, कारण हे जे आपण काढलं हे 24 कशावरून काढलं? या समीकरणावरून काढलं, पहिल्या समीकरणावरून. तर ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सची किंमत जर ठेवायची असेल तर इथं आदितीचं वय दिलं बघा मित्रांनो. दुसरं आदितीचं वय किती आहे? 3x मानलो आपण, आणि आपल्याला माहिती आहे आदितीचं वय किती? 30 आहे. मग आपण इथं 3x बरोबर काय घेऊ शकता? इथं आपण 30 घेऊ शकता. 3x बरोबर काय घेऊ शकता? 30 घेऊ शकता आणि एक्सची किंमत काढू शकता. कळालं तुम्हाला प्रश्न कसं दिलं त्यांनी? 2 वाक्य दिले. त्या 2 वाक्यामधून तुम्हाला पहिल्या वाक्यामधून एक्सची किंमत काढून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला पहिलं आदितीचं वय काढून घ्यायचं आहे. मग ते आदितीचं वय भेटल्यानंतर आदितीचं वय ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये ठेवायचं आहे आणि एक्सची किंमत काढून अथर्वचं वय काढायचं आहे. तर आपण इथं 3x जे आहे, म्हणजे आदितीचं वय जे आहे आपलं, आदितीचं वय दुसऱ्या वाक्यामधलं, पहिल्या वाक्यामधलं तर 5x होतं, तर 30 तर सापडलंच, पण दुसऱ्या वाक्यामध्ये किती आहे? 3x आहे. म्हणून आपण लिहून घेऊ इथं दुसऱ्या वाक्यातलं आदितीचे वय बरोबर किती आहे? 3x आहे. मग एक्सची किंमत सापडली आपल्याला. किती सापडली एक्सची किंमत? एक्सची किंमत आपण इथं काढून घेऊ. आपण ह्या आदितीच्या वयावरून काढून घेऊ. 3x आहे. मग आदितीचं वय किती आहे? 30 आहे. मग मी इथं आदितीच्या वयच्या खाली 30 लिहू शकतो. असं 3xला 3x. इथं तेच मांडलं मी, थोडं इथं उलटं मांडले आपण. आता बघा, इथं जर एक्सची किंमत काय असलं ना, हा 3 इकडे जाऊन भागाकारमध्ये जातो, किंवा याला सरळ मांडून घेऊ. पहिलं आपण 3xला 3x लिहू, इकडं 30 लिहू, याच्यासारखंच मांडून घेऊ आपण. म्हणजे हे 3 इकडे भागाकारमध्ये जाते. म्हणजे एक्स बरोबर काय होते? 30 भागिले 3. म्हणजे एक्सची किंमत किती भेटते? 3 1 3, 3 10 30. म्हणजे एक्सची किंमत किती भेटली? 10 सापडली. मग ही एक्सची किंमत तुम्ही कुठं ठेवू शकता? या दुसऱ्या वाक्यामध्ये ठेवू शकता. बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये आदितीचे आजचे वय काय? 3x मानले होते आपण. तर बघा, हे जर 10 इथं ठेवलं तर 30च होऊ लागलं. आता आपल्याला अथर्वचं वय काढायचं आहे. अथर्वचं वय काय म्हणलं आपण? 2x मानलं ना. मग हे जे x आहे 10, ते याच्यामध्ये ठेवावं लागेल आपल्याला. म्हणजे इथं आपल्याला अथर्वचं वय भेटते. म्हणजे आपण काय करूया? पहिलं अथर्वचे वय बरोबर आहे किती मानलं? 2x. मग इथं 2xला 2x बरोबरला बरोबर 2 गुणिले x किती भेटलं? 10. म्हणजे इथं 10 ठेवायचं. म्हणजेच किती आला? 20 वर्ष आला. किती वर्ष आहे अथर्वचं? अथर्वचं वय आहे 20 वर्ष. किती वर्ष आहे? 20 वर्ष. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करायचं होतं. ऑप्शन नंबर याच्यामध्ये 4 दिलेला आहे मित्रांनो. बघा, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. किती सोपा आहे प्रश्न. फक्त 2 वाक्य दिलेले आहेत. ते 2 वाक्य तुम्हाला समजलं पाहिजे. हे अशा प्रकारे तुम्ही याचं स्क्रीनशॉट इथून काढून घेऊ शकता. आता बघू आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया.
बघा पुढचा प्रश्न काय विचारला, गुलाबाच्या 10 रोपांची संख्या 700 रुपये आहे, तर अशा 25 रोपांची संख्या किती? 10 रोपांची किती आहे दुसरा प्रश्न आहे आपला. दुसरा प्रश्न 10 रोप किती रुपयाला भेटाले? 10 रोप रुपये 700 रुपये. किती रुपये? 700 रुपयाला 10 रुपये. तर 25 रोपांना किती असं विचारलं. मग 10 रोपांची जर 700 रुपये असेल तर एका रोपाची किंमत काढू शकता आपण. मग एक रोप कितीला असेल? एक रोप बरोबर 700 भागिले काय करावं लागेल आपल्याला? 10 करावं लागेल. 700 भागिले 10. मग काय ते हा झिरो कटला. किती आलं मग? 70 रुपये. एक रोप कितीला असेल? 70 रुपयाला असेल. एक रोप जर 70 रुपयाला असेल तर आपल्याला किती काढायला सांगितलं त्यांनी? असे किती म्हणले? 25 म्हणले. मग 25 करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 25 गुणिले 70 करावं लागेल. मग 25 रोपाची किंमत भेटते. म्हणजे आपण 25 गुणिले 70 करू. बघा हे झिरोला झिरो. मग इथं झिरो लिहितो किंवा प्लस लिहितो. 5 आता 35चे 5 हातच्याला 3 5 म्हणा 7 म्हणा. हां मग 7 दुणे 14 15 16 17 म्हणजे इथं 17 म्हणजे किती येते? 0 5 7 1. म्हणजेच तुम्हाला 25 रुपयाची किंमत किती मिळते? 25 रुपये बरोबर किती किंमत आहे? 1750 रुपये. 1750 रुपये तुम्हाला किंमत सापडते. बघा एकदम सगळ्यात सोपा हा प्रश्न होता. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात मित्रांनो. बघा कोणता आहे ऑप्शन नंबर? 1750. 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 3 खूप महत्त्वाचा आहे. काय विचारलं? एचा 2/5 भाग व बीचा 3/4 भाग समान असल्यास एचे बीशी गुणोत्तर काय? आता मित्रांनो एक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी असं विचारले, असं म्हटलेलं आहे की एचा 2/5 भाग, एचा 2/5 भाग असं म्हटले ना. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, हा जो चा असतो ना, चाची जे असते ना, ते चाची म्हणजे काय असते? गुणाकार असते मित्रांनो. काय असते? गुणाकार असते. मग इथं एचा किती भाग म्हटले? 2/5 भाग. त्याच्यानंतर बीचा किती विचारले? नंतर विचारले व बीचा किती आहे? बीचा 3/4 भाग. 3/4 भाग समान असल्यास, ते दोन्ही कसे आहेत? समान आहेत. म्हणजे आपण ह्याला इथं चाच्या जागी गुणाकार लिहू शकतो. कारण मी तुम्हाला सांगितलं चाच ही असेल तर काय असणार? गुणाकार असणार. मग आपण इथं काय करू? ए लिहू, गुणिले लिहू आणि 2/5 लिहू. हा भाग कोणाच्या समान आहे? बीचा. म्हणजे बी लिहू, गुणिले लिहू, 3/4 लिहू. यांच्या काय? समान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. समान आहे. तर एचे बीशी गुणोत्तर काय असं विचारलं. मग एचे बीशी गुणोत्तर काय असं विचारलं म्हणजे ए आणि बीचं गुणोत्तर काढायचं आहे. आपण एला इथंच ठेवू, हा बी इकडे आणू. हा बी गुणाकारमध्ये आहे, इकडे येऊन भागाकारमध्ये जाते. आणि हे जे 2/5 आहे हे या ए सोबत गुणाकारमध्ये आहे, तिकडे जाऊन भागाकारमध्ये जाते. मग आपण कसं करूया? इथं ए असंच ठेवूया. बी इकडे आलं तर काय होते? गुणाकारमधलं बी इकडे भागाकारमध्ये जाते. आणि बरोबरला बरोबर हे 3/4 असंच्या असं ठेवू. आणि हे जे गुणाकारमध्ये 2/5 आहे बरोबरच्या इकडे गेलं तर काय होते? भागाकारमध्ये जाते. आणि भागाकार आपण असं लिहू, 2/5 असं भागाकार लिहू. खाली न लिहिता आपण असं लिहू. मग आता ह्यांचं गुणोत्तर करण्यासाठी याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे आपण ह्याला जर सॉल्व करायचं असलं तर भागाकारचा नियम काय असतो? पहिला जो परिमेय हे जो पहिला आहे तो पहिला नंबर असंच लिहायचा. हा भागाकारचा काय होतो? गुणाकार होतो. मग याचं रेसिप्रोकल घेतो आपण. म्हणजे 5 वर लिहितो, खाली 2 लिहितो. मग आता ह्यांचा गुणाकार करू आपण डायरेक्ट. 3/5 किती होते? 15 होते. आणि 4 × 8 होते. म्हणजे हे कशाची किंमत भेटली? ए भागिले बी. म्हणजेच या दोघांचं गुणोत्तर किती आलं? 15/8. म्हणजे तुम्ही याला असं बी लिहू शकता, A/B बरोबर 15/8 असंही तुम्ही लिहू शकता. आणि हा तुमचं उत्तर असणार आहे 15/8. बघा आहे का? बघा 15/8 ऑप्शन नंबर 4. तुम्हाला उलटं बी दिलं असतं. 8/15 आहे म्हणजे 8/15 आहे, ते चुकीचं आहे. 8/15 म्हणजे काय असते? बीशी एचं असणार. एचं बीशी म्हणल्यानं मग एचं बीशी म्हणल्यामुळे काय 15/8 हे असं येणार आहे. बघा अशा प्रकारे हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे.
आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचे काही डाऊट असतील, काही समजत नसेल तर कमेंटमध्ये टाकू शकता, म्हणजे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीनं शिकवू शकतो. कारण तुमची अडचणी मला समजले तर मी त्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्हाला तुमचं सॉल्व करून देईल मित्रांनो सोप्या पद्धतीने. तर बघा इथं काय विचारले, हे ब्रॅकेटमध्ये आहे x + 3 आणि x - 9 आणि x - 3 या 3 संख्या समान संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती. हे तिन्ही पण कसे आहेत, प्रमाण आहेत. समजा तुम्हाला मी दिलो A B C, हे जर प्रमाणात आहेत म्हणलं, तुम्हाला मी काय म्हणलो, प्रमाणात, हे प्रमाणात आहेत. तर हे जर असे प्रमाणात असतील तर याला आपण असं लिहू शकता, A:B B:C असं लिहू शकता. मग याला पण असं लिहू शकता, म्हणजे याला आपण असं बी लिहू शकता, A/B भागाकार लिहित असतो ना. मग नंतर बरोबर B भागिले काय लिहू शकता आपण, C असं पण त्याला लिहून घेऊ शकता. मग त्याच पद्धतीनं इथं काय दिलं, हे असे कंस दिलेले आहेत. म्हणजे x + 3 हे प्रमाण लिहू आपण याचं, x - 9 याचं पण असं रेशो गुणोत्तर लिहू, आणि x - 3 हे असे प्रमाणामध्ये आहे. तर आपण याला कसं लिहू शकता मित्रांनो, याला आपण असं लिहू शकता. तर एक्सची किंमत काढायची आपल्याला. प्रश्न हाच आहे की x बरोबर किती, हा प्रश्न विचारलेला आहे आणि हे असे प्रमाणात आहे. तर कसं काढू शकता आपण याला, आपण वर जसं एक्झाम्पल सांगितलं A/B नंतर B/C असं आपण लिहू शकता. याला बी तसंच लिहू आपण, हा आपला A आहे, हा B आहे, हा C आहे. म्हणजे A/B असं लिहू शकता आपण, x + 3 भागिले x - 9 बरोबर. नंतर B/C, म्हणजे B म्हणजे हाच येणार B. हा A आहे आपला, हा B आहे, हा C आहे. पहिलं A/B नंतर B/C, म्हणजे B काय आहे आपलं, x - 9 भागिले x - 3 हा असा. मग ह्या दोघं कशा आहेत, प्रमाणात असल्यामुळे हे दोन इक्वल आपण असं लिहू शकतो. तर आता आपण ह्या समीकरणावरून एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने एक्सची किंमत काढता येते मित्रांनो. आता मी ज्या पद्धतीनं काढणार आहे ती पद्धत तुम्ही समजून घ्या, एकदम सोपीच आहे. तर बघा आता हा कंस इकडे भागाकारमध्ये आहे, इकडे आलं तर गुणाकारमध्ये जाते. म्हणजे x + 3 असंच ठेवू आपण वरचा, हा इकडे आलं तर याच्यासोबत गुणाकारमध्ये जाते x - 3. हा वरचा असंच ठेवू, x - 9 असंच ठेवू. हा इकडं भागाकारमध्ये आहे, तिकडे गेलं तर गुणाकारमध्ये जाते, म्हणजे हा गुणाकारमध्ये इकडे जाते, x - 9 असा होते. मग आता बघा, आता इथं एक सूत्र लागू होते, इथं बी एक सूत्र लागू होते. इथं बघा मित्रांनो कोणतं सूत्र लागू होते, याच्यासाठी, फक्त याच्यासाठी मी तुम्हाला इथं सूत्र सांगतो. इथं सूत्र असं होते, a² - b² जर असेल तर आपण काय लिहिता, एका कंसामध्ये a + b, दुसऱ्या कंसामध्ये a - b असं लिहितो. असं जर असेल तर आपण असं लिहितो, असं कुठं दिसत असेल तर असं लिहितो. हे सूत्र आपण कोणत्याही पद्धतीने इथं वापर करू शकता. मग इथं जर बघितलं तर इथं ह्या स्वरूपामध्ये आहे, काय आहे, समजा याला a मानल्या, हे प्लस आहे, हे b आहे, म्हणजे a + b a - b ह्या इथं सूत्र आपण वापरू शकतो. मग डायरेक्ट मी ह्या स्वरूपात लिहू शकतो याला. a² काय आहे, a² - b². a कोण आहे आपलं, a कोण आहे आपला, x आहे, म्हणजे x² मायनस b कोण आहे आपला, 3 आहे, म्हणजे 3² असं लिहू शकतो. बरोबर, हा सूत्र आपण डायरेक्ट वापरला इथं. नंतर इथं बघा, हा एक नंबर आहे किंवा एक कंस आहे x - 9, हा बी x - 9 आहे, दोन्ही पण सेम आहेत. तर हे दोन्ही सेम आहेत, यांच्या दोघांमध्ये गुणाकार आहे तर काय होते, यांच्या दोघांचा वर्ग होते. म्हणजे असं समजा x × x असेल तर काय करतो आपण, x² करतो. y × y असेल तर काय करतो आपण, y² करतो ना. तसंच हा कंस सेमच आहेत आणि गुणाकारमध्ये, तर कंसाचा वर्ग होते, म्हणजे आपण असं लिहू शकतो, x - 9 कंसाचा वर्ग असं लिहू शकतो. मग आता इथं काय होऊ शकते बघा, x² x² मायनस 9² किती आहे, 3² 9 येते. बरोबर. मग आता ह्या कंसासाठी आपण एक सूत्र वापरू. कोणतं सूत्र वापरू, तर आपल्याकडे एक सूत्र आहे, कोणता, a - b कंसाचा वर्ग. बरोबर, काय सूत्र आहे, a² इथंच लिहितो, a² - 2ab + b² हा सूत्र आपण इथं वापरू. कारण a आपल्याकडे कोण आहे, x आहे, b कोण आहे आपल्याकडे, 9 आहे, म्हणजे पहिलं a² म्हणजे काय, x² मायनस 2 × ab, a म्हणजे काय x, गुणिले b म्हणजे काय 9,
प्लस बी म्हणजे काय 9चा वर्ग. मग हे जसच्या तसं ठेवू आपण, एक्सचा वर्ग -9 बरोबर एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग, ह्या तिघाचा गुणाकार 9 दुने 18, मायनस आहे तर मायनस 9 दुने 18 आणि हा एक्सला एक्स, प्लसला प्लस 9 9 81ला 81, 9चा वर्ग 81. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं जे सारखे सारखे पद आहेत त्याला आपल्याला काय करायचं आहे, एकीकडे आणायचं आहे, किंवा बरोबरच्या अलीकडे आणि पलीकडे जर सारखं कोणी असेल तर कॅन्सल बी करू शकता. इथं बघा एक्सचा वर्ग आहे, इथं बी एक्सचा वर्ग आहे, कॅन्सल झालं. म्हणजे इथं उरलं काय मित्रांनो, इथं उरलं काय, उरलेलं आहे मी इथं लिहितो, हे आपलं सूत्र राहू द्या एका बॉक्समध्ये, ते उरलेलं खाली लिहितो. इथं -9 उरलेलं आहे बरोबर, इथं -18x उरलेला आहे आणि प्लस 81 उरलेला आहे. मग आपण काय करूया, हा जो 81 आहे हा 81 प्लसमध्ये आहे, इकडे गेलं तर मायनसमध्ये येते, हा -18x इथंच ठेवू आपण, हे उरलेलं तेवढं इथं लिहिलो मी. -9ला -9 मग -81 आहे ना, -9ला -9 मग मायनस किती होतं 81 बरोबर -18xला -18x. फक्त मी काय केलं मित्रांनो, फक्त हा प्लस 81 इकडे येऊन -81 झाला. मग इथं बघा मायनस मायनस काय होते, प्लस होते. 81 आणि 9 किती होतात, ह्याच्यात जर एक टाकलं तर 10 80 90 -90 होते मित्रांनो, -90 बरोबर. मोठ्या संख्येचं चिन्ह येते आणि -18ला -18x. मग पहिली गोष्ट काय होते, हा मायनस दोन्हीकडे असल्यामुळे मायनस मायनस कटते, मग उरते काय 90 बरोबर 18x उरते. मग एक्सची किंमत काढायची तर 18 भागाकारमध्ये जाते ह्याच्या, म्हणजे 90 भागिले 18 बरोबर काय येते एक्स. मग आपण ह्याला कितीनं भाग देऊ शकतो, याला 9 सुद्धा भाग देऊ शकते. 9 1 9, हा 0ला 0 10. मग इथं किती येते 9 दुने 18, किती येते 9 दुने 18, म्हणजे इथं काय उरते मित्रांनो 10 भागिले 2 बरोबर एक्स. मग एक्सची किंमत तुम्हाला किती सापडते, एक्स बरोबर 2 5 10, म्हणजे एक्सची किंमत किती सापडते 5 सापडते. एक्सची किंमत किती सापडली, +5च सापडली. मग अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न सॉल्व करू शकता. मग एक्सची किंमत तुम्हाला 5 सापडली. फक्त तुम्ही स्टेप बघून घ्या मित्रांनो, व्यवस्थित आहे, एकदम सोपं आहे, काय अवघड नाही, तुम्ही बघून घेऊ शकता. फक्त तुम्हाला ही मांडणी करता आली पाहिजे आणि प्लस मायनस हे 2 फॉर्म्युले यूज केलो मी, ते पण तुम्हाला समजलं तर समजून जाते. याच्यामध्ये अवघड काहीच नाही मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. +5 आलेली आहे, एक्सची किंमत आहे की नाही बघा, इथं आहे +5 आणि -5 पण आहे, पण +5 आपलं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय दिला, इथं 3 संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे. किती संख्या आहेत, 3 संख्या आहेत. बघा 3 संख्यांचे गुणोत्तर, 3 संख्यांचे गुणोत्तर काय दिलेले तुम्हाला, 3s 4 4s 5 हे दिलेलं आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे, 450 असल्यास त्या संख्या कोणत्या. यांच्या वर्गाची बेरीज, हे जे संख्या आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज दिली आणि ती संख्या दिलीत काय दिली नाहीत, ती संख्याचं गुणोत्तर दिले. जर गुणोत्तर दिलं असेल तर ती संख्या आपण काढू शकतो. कसं काढू शकतो, याच्यामध्ये एक कॉमन मल्टिपल घ्यायचं, कोणत्या तरी एका व्हेरिएबलनं याला गुणून घ्यायचं. मग समजा आपण काय करू, समजा ते 3 संख्या बरोबर, पहिली संख्या काय घेऊ आपण 3x घेऊ, आणि दुसरी संख्या घेऊ 4x घेऊ, आणि तिसरी संख्या घेऊ 5x. सगळ्यासोबत काय घेतलं आपण x घेतला, आणि तो काय गुणोत्तर काय त्यांचं गुणोत्तर काढून टाकलं, कारण आपण x कॉमन मल्टिपल घेतला. मग आता इथं कंडिशन काय दिलं तुम्हाला, कंडिशन असं दिलं आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज ही 450 आहेत. त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे ही कंडिशन काय, ह्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे पहिली संख्या घ्यायची 3x याचा वर्ग करायचा, प्लस नंतर 4x याचासुद्धा वर्ग करायचा, प्लस 5x याचासुद्धा काय करायचा वर्ग करायचा, बरोबर किती आहे 450. यांच्या वर्गाची बेरीज किती आहे 450 दिलेली आहे. तर ती संख्या कोणती असं विचारलं आहे. तर आता इथं जर बघितलं तर ह्या सगळ्याला वर्ग आहे, ह्याच्यासमोर सगळ्यासमोर प्लस आहे म्हणजे बेरीज होते. बघा म्हणजे कसं 3x वर्ग प्लस 4x वर्ग प्लस 5x वर्ग बरोबर
450 असं आहे. मग आता बघा 3x प्लस 4x 7x होतात. 7x प्लस 5x किती एक्स होतात 12x स्क्वेअर होतात. एक्सचा वर्ग राहू दे, एक्सचा वर्गच आहे ना सगळ्याचं. 12xचा वर्ग बरोबर किती होते इथं होते 450ला 450. मग आता आपण काय करू शकता, एक्सची किंमत काढण्यासाठी हे 12 इकडे जाऊन भागाकारमध्ये जाते. मग आता एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग 450ला 450 भागिले 12ला 12. मग आता 12ने याला भाग जाते का बघू. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 1 आता आपण याला किती देऊ, याला बहुतेक याला आपण याच्याने देऊ शकता, आपण 3 नाही देऊ शकता. बघा 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12. मग नंतर 3 1 3 1 उरते 3 5 15 आणि हे 0. म्हणजे पहिलं काय झालं 150 भागिले 4. मग अजून कितीनं भाग देऊ शकता याला, याला आपण 2 भाग देऊया का, 2 नाही भाग देऊ शकता. 2 दुने 4 2 7 14 1 उरलं 2 5 10. मग आपण याला 2 भाग दिला. 1 मिनटं थांबा मित्रांनो, इथं थोडं मिस्टेक झाली आपली. काय झाली मित्रांनो, इथं प्रश्नामध्ये विचारले त्यांच्या वर्गाची बेरीज 450 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज तर आपण मांडलो, पण त्यांचा वर्ग करून घेतलो नाही आपण. तर इथं हे एवढं थोडं मिस्टेक झालेलं आहे. फक्त मी ते वाक्य इथं लिहिलं नसल्यामुळे मला ते लक्षात आलेलं नाही. तर आपल्याला विचारलं आहे की ह्या 3 संख्यांचं गुणोत्तर दिलं, ते समजा आपण 3 संख्या हे मांडलो आपण एक्सच्या स्वरूपामध्ये, तर यांच्या वर्गाची बेरीज 450 आहे, बरोबर आहे. पण इथं आपण वर्ग केलो, पण याचं ॲक्च्युअलमध्ये वर्गच केलं नाही. एक्सचा वर्ग केलो, एक्सचा वर्ग. मग इथं 3चा वर्ग बी करावा लागते, 4चा वर्गही करावा लागते, 5चा वर्ग करावा लागते. तर आपण ह्या पुढच्या स्टेपमध्ये करून घेऊ. इथं काय करू, 3चा वर्ग बी करून घेऊ. म्हणजे पहिलं काय येणार इथं, हे एक स्टेप जाऊ द्याच. मग इथं काय येणार, वाटल्यास मी परत एकदा लिहितो. 3xचा वर्ग प्लस 4xचा वर्ग प्लस 5xचा वर्ग बरोबर 450. मग आता इथं बघा 3चा वर्ग किती येते, 3चा वर्ग 9 आणि एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग प्लस 4चा वर्ग किती 16 एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग प्लस 5चा वर्ग किती 25 आणि एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग बरोबर 450ला 450. मग आत्ता बेरीज तुम्हाला करू शकता, कारण तेव्हा आपण वर्ग न करताच बेरीज केली होती तर 12 आली होती. आता आपण ह्याची बेरीज करू शकता. मग आता याची बेरीज किती होते पहा मित्रांनो, याची बेरीज होते हे 16 आहे, 16 आणि इकडे 1 जर टाकलं तर आपलं 10 होते, 10 आणि 25 हे 25 हे 25 किती 50x होते. किती होते बेरीज 50xचा वर्ग बरोबर हे 450ला 450. मग आता बघा आपण काय करू शकता याच्यामध्ये, आता हे 50 इकडे जाऊन भागाकारमध्ये जाते, म्हणजे एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग बरोबर 450ला 450 भागिले 50ला 50. इथं काय होते एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग, हा 0 कटते. मग उरते किती 45 भागिले 5. मग 5ने याला भाग देऊ शकता, एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग 5 1 5 5 9 45. म्हणजे एक्सची किंमत किती भेटली, एक्सच्या वर्गाची किंमत किती भेटली 9 भेटली. पण एक्सच्या वर्गाची किंमत काढायची नाही आपल्याला, फक्त एक्सची किंमत काढायची. तर आपण काय करतो वर्गमूळ घेतो, म्हणजेच एक्स बरोबर वर्गमूळामध्ये 9 जाते. दोन्हीकडून काय घेतो वर्गमूळ घेतो, म्हणजे एक्सची किंमत किती भेटते आपल्याला 3 सापडली. वर्गमूळ कसं घ्यायचं ते आपण खूप वेळा बेसिक शिकितलं, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. म्हणून आपण डायरेक्ट एक्सची किंमत किती घेऊ 3 घेतो. म्हणजे वर्गमूळ घेणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, थोडं बेसिक कळत नसेल त्यांना. वर्गमूळ घेऊ, वर्गमूळ घेतलं म्हणजे काय करतं आपण दोन्ही साईडला वर्गमूळ ॲड करते ह्याच्या. म्हणजे एक्सचा वर्ग आहे बरोबर 9 आहे, म्हणजे आपण काय करणार यालासुद्धा वर्गमुळात घेणार, यालासुद्धा वर्गमुळात घेणार. बरोबरच्या अलीकडे पलीकडे जर एकच प्रोसेस करत असेल तर काय फरक पडत नाही. मग आता इथं घेतल्यानंतर काय फरक पडते, हे वर्गमूळ आणि हे वर्ग निघून जाऊन फक्त एक्स उरते आणि 9चं वर्गमूळ किती आहे 3 आहे. म्हणून अशा प्रकारे एक्सची किंमत 3 भेटते तुम्हाला. फक्त इथं मी डायरेक्ट यांची बेरीज केलं होतं मित्रांनो, म्हणून थोडं उत्तर आपल्याला भेटलं नाही, भाग गेलं नव्हतं तिथं 12नं. पण तुम्हाला पहिलं वर्ग करून घेऊन बेरीज करायची होती. अशा प्रकारे आपण एक्सची किंमत 3 काढलेला आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा आता याच्यामधला आपला कितवा प्रश्न आहे, अजून झालं नाही मित्रांनो. एक्सची किंमत आता सापडली आपल्याला, तर ती संख्या कोणत्या असं विचारलं. एक्सची किंमत किती सापडली 3 सापडली. मग आपण याच्यामध्ये ठेवून टाकू. समजा मी इथं
3 जर ठेवलं, इथं ऑलरेडी किती 3 आहे, म्हणजे 3 3 किती होते 9. पहिली संख्या काय होणार मग आपली 9 होणार. मग 3 सापडली एक्सची किंमत. इथं 3 जर ठेवलं मग यांचं दोघांचा गुणाकार होते. 4 त्रिकम किती होते 12, म्हणजे दुसरी संख्या काय होते 12. तिसरी संख्या काय होते, एक्सची किंमत किती भेटली आपल्याला 3 भेटली. एक्स बरोबर किती भेटली 3. 3 जर इथे ठेवलं 3 अपाच्या किती होते 15 होते. 3 अपाच्या काय होते 15 होते. म्हणजे 3 संख्या कोणती आहेत आपले 9 12 15. 9 12 15 संख्या आहेत. ऑप्शन नंबर 9 12 15 ऑप्शन नंबर 2 तुम्हाला दिलेला आहे. याच्यामधला आपण लास्टचा प्रश्न बघूया, एकदम महत्त्वाचा आहे तो बघूया. प्रॅक्टिस सेट आपला इथं संपत आहे. बघा लास्टचा प्रश्न काय दिला, एकदम सोपा आहे तो, काहीच अवघड नाही. प्रश्न असा आहे, एक थोडं वाचून घेऊ आपण. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. विजया कशी आहे, संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. बघा एक कोण आहे आपली विजया आहे. कोण आहे विजया. नंतर कोण आहे संजना आहे. संजना, विजया आणि संजना ह्या दोघांबद्दल बोलत आहे. तर बघा विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. कोण मोठी आहे, विजया मोठी आहे. संजनापेक्षा किती 15 वर्षांनी. मग संजनाचं वय माहिती आहे का आपल्याला, माहीत नाही. मग आपण काय करू, संजनाचं वय जर मी एक्स मानलो तर विजयाचं वय काय मानावं लागेल, कारण विजया मोठी असल्यामुळं संजनाच्या वया एवढी तर आहेच, एक्स एवढी आहेच, पण त्याच्यापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे 15 वर्षांनी मोठी असल्यामुळे मी 15 ॲड करतो त्याच्यामध्ये. कळालं. जे छोटा आहे त्याला आपण पहिलं एक्स मानायचं. म्हणजे विजया मोठी आहे ना, मग संजना जर एक्स असेल तर विजया किती असणार एक्स प्लस 15 असणार, कारण विजया ही संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. मग नंतर सूत्र बघा, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आता सुनीता एक वाढली, आता आपण इथं सुनीता लिहू. सुनीता कशी आहे बघा, सुनीता ही संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. संजना कोण आहे आपली, बघा संजना एक्सच आहे, म्हणजे ह्या संजनापेक्षा सुनीता 5 वर्षांनी लहान म्हणल्यामुळे मायनस करायचं 5. हे काय येते -5 येते, लहान आहे. नंतर बघा विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या किती आहे 9/5 पट आहे. म्हणजे एक वाक्य दिले तुम्हाला, असं वाक्य दिले विजयाचे, बघा विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. 9/5 पट आहे असं दिलं. मग तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो, जिथं पण च्याची असते ते गुणाकार असते. म्हणजे विजयाचं वय किती आहे आपल्याकडे, विजयाचं वय आपण पहिले विजयाचं वय लिहून घेऊ, एक्स प्लस 15. हे विजयाचं वय सुनीताच्या वयाच्या किती पट आहे 9/5 पट. आणि पट म्हणजे पण काय असते मित्रांनो, पट म्हणजे काय असते गुणाकारच असते. पट म्हणजे काय गुणाकारच घ्यायचं असते. हे विजयाचं वय बरोबर आहे ना, म्हणजे बरोबर विजयाचं वय सुनीताचं वय किती आहे, हे आहे x-5 यांच्या, म्हणजे x-5 ह्या सुनीताच्या वयाच्या किती पट आहे 9/5. पट म्हणल्यामुळे गुणाकार 9/5 आपण असं घेऊ शकतो. हे असं समीकरण तयार होते. याला आपण इथं सॉल्व करून एक्सची किंमत काढू शकता. मग आता इथं काय होते मित्रांनो, आता इथं जर एक्सची किंमत काढायची असेल तर हे 5 आहे, इकडे भागाकारमध्ये आहे, इकडे आलं तर गुणाकारमध्ये जाते ह्या कंसाबरोबर. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता 5x + 15 बरोबर x-5. इथे 9ला 9 असंच ठेवू, हे दोघांमध्ये गुणाकाराचं असते ब्रॅकेट असल्यामुळं. आता या 5ने ह्या कंसाला गुणू, 9ने ह्या कंसाला गुणू. बघा मग या 5ने ह्याला जर गुणलो तर 5 × x 5x प्लसच आहे, 15×5 = 75 प्लस 75 प्लस, मग x × 9 9xच होते, मायनस प्लस मायनस होते, 9×5 = 45. मग आता आपण नंबर एक साईड आणू, संख्या जे व्हेरिएबल आहे ते एक साईड आणू. मग आता पहिलं आपण मोठी संख्या असंच ठेवू, आपण इथं 75 ह्यालाच इकडं आणू, म्हणजे 75 + 45 होते, मायनसचं 85 इकडून प्लस होते. 9x आपण इथंच ठेवू, हा जो 5x आहे प्लस आहे तिकडे जाऊन -5x होते. मग आता इथं बघा यांची बेरीज 5 × 10 = 0, हाच्याला 1, हे 12, हे 120 बरोबर. ह्याचं किती होते 9मधून 5 गेले 4x. मग आता एक्सची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे 4 इकडे भागाकारमध्ये जावं लागेल, म्हणजे 120/4 बरोबर x.
म्हणजे एक्सची किंमत किती सापडते 4 1 4 4 2 8 4 त्रिकम 12 म्हणजे एक्सची किंमत किती भेटली 30 भेटली. एक्सची किंमत आपल्याला 30 भेटली. तर प्रश्न विचारला आपल्याला तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर. मग आपण सगळ्याचं वय काढून घेऊ. एक्स किती भेटलं 30 भेटलं म्हणजे संजनाचं वय किती आहे 30 वर्ष आहे. संजनाचं वय किती आहे 30 वर्ष आहे. संजनाचं वय किती आहे 30 वर्ष संजनाचं. मग नंतर सुनीताचं वय किती आहे 30मधून काय करावं लागेल आपल्याला 5 मायनस करावं लागेल म्हणजे सुनीताचं वय किती 25 वर्ष आहे. आणि विजयाचं वय किती आहे 30 + 15 करावं लागेल म्हणजे किती 45. मग तिघाचे वय आपण इथं काढून घेतलं. तर गुणोत्तर कोणाचं विचारलं आहे संजनाचे वय विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर म्हणजे संजना भागिले विजया. संजना भागिले विजया यांचं गुणोत्तर विचारलं. पहिलं संजना म्हणलं ना म्हणून संजना पहिलं नाव आहे. संजनाचे म्हणल्यामुळं संजना वर घ्यायचं विजयाच्या असेल तर खाली घ्यायचं. मग आता यांचं गुणोत्तर. मग संजनाचं वय किती आहे संजनाचं वय आहे 30. मग आपण काय घेऊ 30 वर घेऊ भागिले विजयाचं वय किती आहे विजयाचं वय 45. मग 45 आपण खाली घेऊ. मग याला भाग देऊ शकतो आपण कयानं भाग देऊ आपण याला 3ने भाग देऊ शकतो आपण 3 1 3 हे 0 ला 0 3 1 3 1 उरते 3 5 15 म्हणजे किती झाले 10 भागिले 15. 5 भाग देऊ 5 2 10 5 3 15 म्हणजेच 2 भागिले 3. मग याला आपण असंही लिहू शकतो 2 3 हे याचं दोघाचं गुणोत्तर आहे. कोणाचं संजना विजया ह्यांच्या दोघाचं गुणोत्तर 2 3 आहे. अशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. तुम्ही हे लिहून घेऊ शकता. बघा असं तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा कुठं आहे प्रश्न 2 3 कुठं आहे 2 3 ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पहा मित्रांनो आपण पूर्ण स्वाध्यायामधले एकदम डिटेलमध्ये प्रश्न बघितलेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा स्वाध्याय बघूया. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.